नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांना हप्ता मिळाला नाही आहे, म्हणजेच की जून महिन्याचा हा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर जणांचे मला मेसेज येत आहे की ताई हा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहे. आता अपात्र कोणते असू शकतात, आपण हे कारणे जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या कारणांमुळे बहिणी अपात्र केल्या जात आहे व पैसे येतात की नाही, त्यांना मिळणार की नाही, ही 7 कारणे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या कारणांमुळे लाडक्या बहिणींना अपात्र केल्या जात आहे. पहिलं कारण म्हणजेच की त्यांच्या कुटुंबाचं लक्षात ठेवणं, म्हणजेच की कुटुंबाचे एकत्रित जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबातील महिलेला इथे हप्ता मिळणार नाही. दुसरं म्हणजेच की कुटुंबातील सदस्य आयकरदाता असतील तर कुटुंबातील सदस्य IT रिटर्न भरत असेल, म्हणजेच की इन्कम टॅक्स भरत असतील तर त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ हा ठिकाणी मिळणार नाही. कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे. पुढील म्हणजेच की कुटुंबातील सदस्य नियमितपणे कर्मचारी किंवा सरकारी नोकरी करत असाल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ हा मिळणार नाही. पुढचा मग बघणार आहोत की राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेच्या कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन पेन्शन घेत असाल तथा म्हणजे तेव्हा पण त्यांना लाडकी बहिणीला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणे कार्यरत असलेले कर्मचारी असतील, स्वयंसेवक कामगार असतील किंवा कंत्राटी कर्मचारी असतील ते पात्र ठरतील आणि त्यापैकी उत्पन्न ते 2.5 लाखापर्यंत असेल तरच पात्र ठरणार आहे, नाहीतर अपात्र ठरणार आहे. म्हणजेच की तर कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाहीत. चौथा म्हणजेच की आपण बघणार आहोत की महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा म्हणजेच की त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर बहिणींना या ठिकाणी या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. व 1,500पेक्षा जास्त लाभ घेत असाल तर या ठिकाणी लाभ मिळणार. मग जसं की म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना वगैरे, श्रावणबाळ योजना, सेवानिवृत्ती योजना या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. ज्या महिला PM किसान योजनेचा लाभ घेत असाल त्यांना फक्त आणि फक्त 500 रुपये मिळणार आहे. भरपूर महिलांना 500 रुपये आलेले आहेत PM किसान योजनेचे हप्ते, त्यामुळे 500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजना म्हणजेच की त्या महिला इतर हप्ता मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार आहेत त्या महिलांना सुद्धा 6वा हप्ता म्हणजेच की 12वा हप्ता मिळणार नाही. आता पुढचं 6वा नंबरचं बघणार आहोत की कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड असेल, कॉर्पोरेशनमध्ये उपक्रम अध्यक्ष असतील तर उपाध्यक्ष असतील, संचालक असेल किंवा इतर मोठ्या पदावरती कार्यरत असतील त्या महिलासुद्धा अपात्र ठरणार आहे. आणि शेवटचं बघणार आहोत की ज्याच्याकडे 4 चाकी आहे, म्हणजेच की 4 चाकी वाहन आहे जसं की 4 व्हीलर वगैरे आहे, त्यांना ट्रक वगैरे आहे, अशा बहिणींना सुद्धा या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. म्हणजेच की त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी असेल, 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर असेल, अशा महिलीसुद्धा या ठिकाणी अपात्र ठरल्या जाणार आहे व या बहिणींना लाभ या ठिकाणी लाभ हा मिळू शकणार नाही आहे. धन्यवाद.